अरुण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपला कालचा क्लास होता माझ्याजवळ ज्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आपण कसं बोलायचं, कसं इंग्रजीमध्ये कसं संभाषण करायचं, लिहिताना कसे वाक्य लिहायचे यावर आधारित आपला कालपासून 2 दिवसांचा क्लास सुरू आहे. तर त्याचा आता थोडक्यात एकामध्ये आपण उजळणी घेऊया, म्हणजे प्रॅक्टिस सराव त्याचा करूया. तसं माझ्याजवळ बॉल आहे, माझ्याजवळ बॅट आहे, असा माझ्याजवळ पेन आहे, माझ्याजवळ पेन्सिल आहे, माझ्याजवळ बुक आहे, माझ्याजवळ बॉटल आहे. अशी मराठीत आपण जे वाक्य बोलतो तेच वाक्य आपल्याला इंग्लिश बोलताना काय करायला लागते. आय हॅव अ बॉल, माझ्याजवळ बॉल. आय हॅव अ बॅट, आय हॅव अ काऊ सुद्धा म्हणू शकतो. आय हॅव अ काऊ, आय हॅव अ कॅट, आय हॅव अ टेबल, आय हॅव पेन्सिल. असे वाक्य आपल्याला फक्त हॅव हा शब्द वापरून करतात. आय हॅव, आय हॅव, वी हॅव, दे हॅव, हे सगळे या वाक्याला हॅव लागतात. आणि 2 शब्द असे आहेत त्याला हॅज लागते. हॅज जसं सी असेल किंवा ही असेल तर त्याला लागते ही हॅज अ बॉल, त्याच्याजवळ बॉल आहे. सी हॅज अ बॉल, तिच्याजवळ बॉल आहे. ही आणि शी जेव्हा आपण वापरू, जेव्हा आपण उच्चार करू, जेव्हा बोलू किंवा लिहू तेव्हा त्याला ही आणि शीला हॅज लागते. त्याचा आपण सराव घेतलेला आहे. आता तेच वाक्य आपल्याला घेताना काय करू आपण, आता तेच वाक्य आपण राहतील परंतु त्या वाक्याला आता प्रकार आपण थोडंसं बदलू. आता त्याच वाक्याच्या प्रकारामध्ये आपल्याला घ्यायचा आहे प्रश्नार्थ. प्रश्न सुद्धा आपल्याला विचारता आला पाहिजे. प्रश्न म्हणजे आता आपण वाक्य बोललो पण समजा कोणी म्हटलं किंवा माझ्याजवळ बॉल आहे का, हे वाक्य कसं होईल हे सुद्धा आपल्याला वाक्य आलं पाहिजे ना. माझ्याजवळ बॉल आहे काय, माझ्याकडे बॅट आहे काय, हे सुद्धा आपल्याला वाक्याशी बोलता आलं पाहिजे. माझ्याजवळ बॉल आहे का, माझ्याजवळ बॅट आहे काय, माझ्याजवळ पेन आहे का, माझ्याजवळ पेन्सिल आहे का. का शब्दाला का म्हणजे काचा अर्थ का होते, प्रश्न विचारलेला आहे. ते प्रश्न विचारले वाक्याला पहिलं वाक्य पाहता गेलं. Have I a ball? आता इथं आला प्रश्न. आय हॅव अ बॉल हे तुम्ही शिकलेले आहे. आय हॅव अ कॅट, आय हॅव अ पेन्सिल, आय हॅव अ पेन असे वाक्य तुम्ही शिकले 2 दिवसापूर्वी. आता चला आपल्याला प्रश्न विचारायचा की माझ्याजवळ बॉल आहे का. तो हॅव अगोदर घ्यायचा आणि हॅव अगोदर घ्यायचा, आय नंतर घ्यायचा. याच्यामध्ये काय आलं आता बॉल घ्या, पेन घ्या, पेन्सिल घ्या, कोणतं घ्या, शब्द कोणता घेता येते. आपण बॉल हा नवीन शब्द घेतला. हॅव आय अ बॉल, तुम्ही पेन घेऊ शकता. हॅव आय अ पेन, हॅव आय अ पेन्सिल असं कोणता घेऊ शकता. ते उदाहरण मी बॉल घेतला. हॅव आय अ बॉल, तर तुम्हाला बॉल शब्द घ्यायचा असेल तर पेन घेऊ शकता. तर आपण इथं पेनही घेऊ शकतो. हॅव आय पेन्सिल आहे ना, हॅव आय पेन म्हणजे माझ्याजवळ पेन आहे का असं त्याचं उत्तर झालं. असा प्रश्न आला. प्रश्न काय होईल का, माझ्याजवळ पेन आहे का. इथं कोणताही शब्द वापरू शकतो तुम्ही. पेनचे वाक्य शिकले म्हणून तुम्हाला पेनच घेतला. आता लक्षात लवकर राहायसाठी हॅव आय अ पेन, माझ्याजवळ पेन आहे का. म्हणून आपल्याला वाटलं की माझ्याजवळ पेन आहे का, आपण कुणाला विचारू शकतो तुझ्याजवळ पेन आहे का, सुद्धा तुमच्याजवळ पेन आहे का, असे वाक्य होते ते. आता हे झालं पहिलं वाक्य. आता आहे प्रश्नार्थ. पुन्हा घ्या आता हॅव वी अ पेन म्हणजे तुमच्याजवळ पेन आहे का. तुमच्याजवळ पेन आहे का. प्रश्न विचारला. प्रश्न काय, प्रश्न वाक्य आहे. प्रश्नचिन्ह आलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह आलेलं आहे तुमच्या सुद्धा. हॅव वी अ पेन, तुमच्याजवळ पेन आहे का. तिसरं वाक्य आता हॅव यू अ पेन,
आता इथं एक लक्षात घ्या, हॅव वी अ पेन, वीचा अर्थ काय होते? आम्ही होतो. म्हणजे आम्ही जर तुमच्याजवळ येणार नाही, हे तुमचं नाव असं का इथं काय होतं आपलं? आमच्या जोडी. म्हणजे आम्ही किंवा आमच्या किंवा आम्हाला असा विचार होतो. म्हणजे इथे काय होईल? आमच्या जवळ, आमच्या जवळ लक्षात ठेवा. निश्चित झाली विचार. हॅव यू पेन, आमच्या जवळ पेन आहे का? आता हॅव यू अ पेन, यू म्हणजे तू किंवा तुम्ही किंवा तुमच्या, त्याचा अर्थ काय? मग तुमच्या जवळ पेन आहे का? तुमच्या जवळ पेन आहे का? सहा वाक्यातून लिहायचे आहे. आयचं वाक्य झालं, उचं झालं, युग झालं. आता युगचे 2 वाक्य होतात. हा युगच्या वाक्याचे अर्थ 2. तू किंवा तुम्ही किंवा तुमच्या. आपल्यापेक्षा छोटा व्यक्ती असेल, लहान असेल, आपल्या बरोबरीचा वयाचा असेल तर आपण तू म्हणतो, मोठा असेल तर तुम्ही म्हणतो. हे वाक्य हेच आहे, फक्त याचा अर्थ काय होता? तुझ्या जवळ. याचा अर्थ काय होतो? तुझ्या जवळ पेन आहे का? म्हणजे यू या एका वाक्याचे 2 अर्थ होतात. लहान व्यक्तीसाठी आपण किंवा तू म्हणतो, आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीचं तुम्ही म्हणतो. तुझ्या जवळ पेन आहे का? किंवा मोठ्या व्यक्ती असेल तर तुमच्या जवळ पेन आहे का? हॅव यू अ पेन, बाकी एकच आहे.